नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 2 संख्यांवरील क्रिया, बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे. स्वाध्याय 10.2. प्रश्न नंबर 1. रोहनकडे 1350 रुपये होते. त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. त्या पैशातून त्याने 1550 रुपयांचा एक शर्ट खरेदी केला. तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली? मित्रांनो, रोहनकडे 1350 रुपये होते. त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. म्हणजे रोहनकडे एकूण पैसे झाले किती? बघा, आपण करणार बेरीज. 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, 81 1. मित्रांनो, रोहनकडे 1800 रुपये आहेत. बघा, रोहनकडे आहेत 1800 रुपये म्हणजे 1800 रुपये. त्यामध्ये त्याने 1525 म्हणजे 1550 रुपयांचा शर्ट खरेदी केला. म्हणजे मित्रांनो, त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहील? तर त्यासाठी आपण 1800 रुपयामधून 1525 रुपये किंवा 1550 रुपये वजा करणार. बघा, आता शून्यातून 5 जात नाही, मग हा शून्य खोडायचा वर. मित्रांनो, आपण फक्त वजाबाकी करतोय. बघा, समजून घ्या. या ठिकाणी 7 10 पुन्हा 9 आणि 10, 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 7तून 5 गेले खाली राहिले 2, 1तून 1 गेला 0. उत्तर आलं 275. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 275. प्रश्न नंबर 2. एका शाळेत गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतर पहिल्या दिवशी 578 मुलांपैकी 469 मुले उपस्थित होती व 467 मुलींपैकी 368 मुली हजर होत्या. तर किती विद्यार्थी गैरहजर होते? मित्रांनो, बघा, एकूण 578 मुलांपैकी 469 मुले हजर होती. 467 मुलींपैकी 368 मुली हजर होत्या. तर गैरहजर मुली किती होत्या? तर मित्रांनो, सुरुवातीला आपण मुले आणि मुली किती होत्या ते शोधून काढूया. बघा, 8 आणि 7 15, हातचा आला 1, 6 आणि 7 13 आणि 1 14, हातचा आला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10. मित्रांनो, मुले आणि मुली एकूण होत्या 1045. तर त्यामध्ये हजर किती होत्या? तर बघूया. 8 दुने 16 आणि 1 17, हातचा आला 1, 6 दुने 12 आणि 1 13, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8. तर मित्रांनो, मुले आणि मुली 837 हजर होत्या. मग एकूण आहेत 1045. 1045 पैकी 837 मुले मुली हजर होत्या म्हणजे राहिलेल्या गैरहजर. बघा, आता 5तून 7 जात नाही, 5 खोडायचा वर घ्यायचा, 4कडनं हातचा, 15तनं 7 गेले खाली राहिले 8, 3तून 3 गेला 0. आता या ठिकाणी पुन्हा 10, 10तून 8 गेले 2 आणि या ठिकाणी 0. मित्रांनो, 208 गैरहजर. बघा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 208. प्रश्न नंबर 3. एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या 56,359 झाडांपैकी 25,307 झाडे सागाची, 9,277 झाडे करंजाची व उरलेली झाडे कडुनिंबाची आहेत. तर कडुनिंबाची किती झाडे आहेत? मित्रांनो, एकूण झाडे आहेत 56,359. त्यामध्ये 25,307 सागाची आणि 9,277 करंजाची. मग मित्रांनो, साग आणि करंजाची मिळून एकूण झाडे किती आहेत? तर त्यासाठी आपण करणार बेरीज. 7 आणि 7 14, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 9 आणि 5 14, हातचा आला 1 2 आणि 1 3. तर मित्रांनो, साग आणि करंजाची मिळून 34,584. मग आपल्याला 56,359 मधून 34,584 आपल्याला वजा करावे लागेल. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल कडुनिंबाची. तर मित्रांनो, यासाठी आपण एकूण झाडांमधून साग आणि करंजाची झाडे वजा करणार. 9तनं 4 गेले खाली राहिले 5, आता 5तनं 8 जात नाही, 15तनं 8 गेले खाली राहिले 7, 2तनं 5 जात नाही, पुन्हा या ठिकाणी 12 इथे झाले 5, 12तनं 5 गेले खाली राहिले 7, 5तून 4 गेला 1, 5तून 3 गेले 2, 21,775. तर मित्रांनो, हे आहे कडुनिंबाची. कडुनिंबाची झाडे आहे 21,775. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 21,775. प्रश्न नंबर 4.
श्री आबासाहेब पाटील यांनी विद्या विकास शाळेला रुपये 1,00,000 देणगी दिली. या देणगीतून शाळेने रुपये 35,000 किमतीचे क्रीडा साहित्य खरेदी केले. शाळेच्या वाचनालयासाठी 26,958 रुपयांची पुस्तके खरेदी केली. रुपये 25,000 विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले व उर्वरित रक्कम स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी वापरली. तर स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली? तर मित्रांनो, एकूण देणगी दिलेली आहे 1,00,000 रुपये. त्यामध्ये 35,000 क्रीडा साहित्यासाठी, 26,958 पुस्तकासाठी, 25,000 मदत निधीसाठी एवढा खर्च केला आणि उरलेली रक्कम स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली. तर किती रक्कम स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली? मित्रांनो, त्यासाठी आपण काय करणार? क्रीडा साहित्य, पुस्तके आणि मदत निधी यांच्यावर झालेल्या खर्चाची बेरीज करणार आणि ही बेरीज 1,00,000 मधून वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी करायची आहे बेरीज. बघा, 8,800 8, 5,800 5, 9,800 9. आता 5 आणि 5 10 आणि 6 16 हातचा आला 1, 3 आणि 2 5, 6 7 आणि 1 8. मित्रांनो, 86,958 एवढा खर्च झाला. एकूण पैसे दिले होते 1,00,000. आता आपल्याला काय करायचं? 1,00,000 मधून ही रक्कम वजा करायची. आपण या ठिकाणी खाली लिहूयात. 1,00,000 मधून आपण वजा करणार 86,958 म्हणजे आपल्याला मिळेल स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी किती रुपये खर्च केला. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे वजाबाकी करायची आहे. 10 9 9 9 9 आणि इथे 0. बघा, 10तून 8 गेले, खाली राहिले 2. 9तून 5 गेले, खाली राहिले 4. 9तून 9 गेला 0. 9तून 6 गेले 3. 9तून 8 गेला 1 आणि या ठिकाणी मित्रांनो बघा 13,042 13,042 एवढा खर्च स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी केला. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 13,042. प्रश्न नंबर 5. एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. त्यापैकी 11,020 पोती गव्हाची, 8,129 पोती बाजरीची व उरलेली पोती ज्वारीची होती. तर ज्वारीची पोती किती? मित्रांनो, एकूण पोती आहेत 25,702. त्यापैकी 11,020 गहू आणि 8,129 पोती बाजरीची, उरलेली आहे ज्वारीची. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? अगोदर गव्हाची पोती आणि बाजरीची पोती यांची करायची बेरीज. बघा, आता 9 2 आणि 2 4, 1,80 1 8 आणि 1 9 1, 19,149. तर मित्रांनो, एकूण पोती आहे 25,702. त्यामध्ये आपण गहू आणि बाजरीची आपण वजा करणार म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल ज्वारीची पोती होती किती. बघा, 19,149. 25,702 मधून 19,149 वजा केल्यानंतर आपल्याला मिळेल ज्वारीची पोती किती होती. तर मित्रांनो, आता 2तून या ठिकाणी 9 जात नाही. मग हे 2 वर घेतले. इथे 7कडनं हातचा घेतला, 7च्या ठिकाणी 6, इथे झाले 10, पुन्हा 9 आणि 12. 12तून 9 गेले, खाली राहिले 3. त्यानंतर 9तून 4 गेले, खाली राहिले 5. 6तून 1 गेला, खाली राहिले 5. 5तून 9 जात नाही, पुन्हा 5 खोडायचे, वर घ्यायचे. 2कडनं हातचा, 2च्या ठिकाणी 1, 5च्या ठिकाणी 15. 15तनं 9 गेले, खाली राहिले 6. 1तून 1 गेला 0. मित्रांनो, 6,553 6,553 एवढी पोती ज्वारीची आहेत. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर 6553. 6,553 म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6. सरिताताईंच्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न रुपये 25,000 आहे. त्यातून त्यांनी पुढील प्रमाणे खर्च केले. वाहन सामान रुपये 4,225, मुलांची फी रुपये 3,500, वीज बिल, टेलिफोन, गॅस बिल रुपये 6,000, औषधे रुपये 1,950. त्यांच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? मित्रांनो, एका कुटुंबाचं मासिक उत्पन्न आहे 25,000. त्यांनी केलेला खर्च याप्रमाणे आहे मित्रांनो. आता त्यांनी एकूण खर्च किती केला? वाहन सामान, मुलांची फी, वीज, गॅस, औषधे यासाठी एकूण खर्च किती केला? तर मित्रांनो, आपल्याला केलेल्या खर्चाच्या अगोदर करायची बेरीज. बघूयात त्यांनी एकूण खर्च किती केला. तर या ठिकाणी 5, त्यानंतर 2 आणि 5 7, 2 आणि 5 7, 7 2 14, 15 16. हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 8 आणि 6 14 आणि 1 15. मित्रांनो, एकूण खर्च झालेला आहे 15,675. बघा, उत्पन्न आहे 25,000 रुपये आणि खर्च झाला 15,675.
तर मित्रांनो त्यांच्याकडे पैसे किती शिल्लक राहिले ते आपल्याला या वजाबाकीतून समजेल. बघा आता मग या ठिकाणी 10, 9, 9 आणि 4. पुन्हा मित्रांनो इकडनं दोनाकडनं हातचा घ्यावा लागेल. या ठिकाणी 14. बघा 10तून 5 गेले, खाली राहिले 5. 9तून 7 गेले 2. 9तून 6 गेले 3. 14तून 5 गेले, खाली राहिले 9. 1तून 1 गेला 0. मित्रांनो त्यांच्याजवळ 9,325 रुपये शिल्लक राहिले. 9,325 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 9,325. प्रश्न नंबर 7. एका गावाची एकूण लोकसंख्या 19,567 आहे. त्यापैकी 8,507 पुरुष, 6,722 स्त्रिया व इतर मुले आहेत. तर त्या गावात किती मुले आहेत? मित्रांनो एकूण लोकसंख्या आहे 19,567. त्यामध्ये पुरुष आहेत 8,507 आणि स्त्रिया आहेत 6,722. तर मित्रांनो उरलेली मुले आहेत. तर मुले किती आहेत? तर त्यासाठी पुरुष आणि स्त्रियांची सुरुवातीला आपण करूयात. बेरीज 7 आणि 2 9. 2 2. 7 आणि 5 12. हातचा आला 1. 8 आणि 6 14 आणि 1 15. तर मित्रांनो मुले पुरुष आणि स्त्रिया एकूण आहेत 15,222. त्या गावची एकूण लोकसंख्या आहे 19,567. 19,567 मधून एकूण लोकसंख्येतून आपण पुरुष आणि स्त्रियांची लोकसंख्या करणार वजा, म्हणजे 15,229. आपल्याला मिळेल त्या गावामध्ये एकूण मुलांची संख्या किती आहे. तर मित्रांनो 7तनं 9 जात नाही, मग 7 खोडायचे, वर घ्यायचे 6कडनं हातचा, 6च्या ठिकाणी 5, 7च्या ठिकाणी 17. 17तनं 9 गेले, खाली राहिले 8. 5तून 2 गेले 3. 5तून 2 गेले 3. 9तून 5 गेला 4. 1तून 1 गेला 0. तर मित्रांनो हे आहेत मुले. त्या गावामध्ये एकूण मुलांची संख्या आहे 4,338. 7व्या प्रश्नाचं उत्तर 4,338 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. श्रुतीने एका स्टेशनरीच्या दुकानातून 538 रुपयांच्या वह्या, 445 रुपयांचे चित्रकला साहित्य व 120 रुपयांचे लेखन साहित्य खरेदी केले. तिने दुकानदाराला ₹500च्या 2 नोटा व ₹200ची 1 नोट दिली, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? मित्रांनो 538 रुपयांच्या वह्या घेतल्या, 445 रुपयांचं चित्रकला साहित्य घेतलं आणि 120 रुपयाचं लेखन साहित्य घेतलं. तर मित्रांनो एकूण खर्च झाला किती, त्यासाठी आपण करणार बेरीज. बघा आता 8 आणि 5 13 हातचा आला 1. 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि 2 10 हातचा आला 1. 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि 1 11. मित्रांनो 1,103 रुपयांचा खर्च झाला, म्हणजे 1,103 रुपयांचं साहित्य या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. आता दुकानदाराला 500 रुपयांच्या 2 नोटा दिल्या, म्हणजे 500 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 1,000 रुपये आणि 200 रुपयाची 1 नोट म्हणजे 200 रुपये, म्हणजे मित्रांनो दुकानदाराला दिले 1,200 रुपये. बघा दुकानदाराला 1,200 रुपये दिले, साहित्य खरेदी केलं 1,103 रुपयांचं, म्हणजे दुकानदार किती पैसे परत देणार? तर मित्रांनो 1,200 रुपयामधून आपण झालेला खर्च वजा करणार 1,103 रुपये, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल दुकानदार श्रुतीला किती रुपये परत देणार आहे. बघा आता या ठिकाणी 10 9. 10तून 3 गेले, खाली राहिले 7. 9 9. 1तून 1 गेला 0 0. मित्रांनो 97 रुपये दुकानदार श्रुतीला परत देईल, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 97. प्रश्न नंबर 9. वडगाव, मोरगाव व पळसुंडे या 3 गावातील महिला बचत गटांनी पुढील प्रमाणे ठेवी जमा केल्या. वडगाव ₹27,300, मोरगाव ₹25,300, पळसुंडे ₹17,900. मोरगाव व पळसुंडे गावातील बचत गटांनी जमा केलेल्या ठेवी वडगावमधील ठेवींपेक्षा कितीने जास्त आहे? तर मित्रांनो आपला प्रश्न आहे मोरगाव आणि पळसुंडे या 2 गावातील महिला बचत गटांनी जमा केलेल्या ठेवी या वडगावापेक्षा कितीने जास्त आहे. तर मित्रांनो आपण सुरुवातीला करणार मोरगाव आणि पळसुंडे या 2 गावातील बचतींची बेरीज, म्हणजे 25,300 अधिक 17,900. तर मित्रांनो बघा 0 0. 9 आणि 3 12 हातचा आला 1. 7 आणि 5 12 आणि 1 13 हातचा आला 1. 2 आणि 2 4. तर मित्रांनो या 2 गावातील महिला बचत गटांनी 43,200 रुपयांच्या ठेवी जमा केलेल्या आहेत. तर ह्या ठेवी वडगावापेक्षा कितीने जास्त आहे? तर मित्रांनो आपल्याला 43,200 वजा 27,300
ही वजाबाकी करायची म्हणजे मोरगाव आणि पळसुंडे गावातील महिला बचत गटांनी जमा केलेल्या ठेवी वड गावापेक्षा कितीने जास्त आहे ते आपल्याला समजेल. बघा 0, 0. आता या ठिकाणी 12, 12तनं 3 गेले, खाली राहिले 9. पुन्हा 12, 3, 12तनं 7 गेले, खाली राहिले 5 आणि 3तून 2 गेला 1. तर मित्रांनो 15,900. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 15,900. प्रश्न नंबर 10. स्वाध्याय 10 पॉइंट मधील शेवटचा प्रश्न. मित्रांनो, या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.